श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे यमदीपदानसाठी यमाचा दिवा कसा बनवायचा. त्याचप्रमाणे दिवा घेताना आपल्याला तो कणकेचा घ्यायचा आहे की कोणत्या धातूचा घ्यायचा आहे. कणकेचा दिवा बनवताना पिठामध्ये आपल्याला एक वस्तू आवर्जून टाकायची आहे. त्याचप्रमाणे या दिव्याचे नंतर काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान केले जाते, तर हे यमदीपदान आपण कसे करावे यासाठी आपण एक दिवा वापरावा की 13 दिवे वापरावेत आणि दिवा कणकेचाच का वापरावा, त्याचप्रमाणे या दिवशी 13 दिवेच का लावले जातात, तर ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मृत्यू हा अटळ आहे, जो कोणालाही चुकला नाही आणि चुकणारही नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडून जावेच लागणार आहे. जन्माला येणारा प्रत्येक जीव जो आहे तर त्याला मृत्यूला सामोरे हे जायचेच असते. परंतु आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ नये, अपघाती मृत्यू होऊ नये आणि हा अकाली मृत्यू टळावा यासाठीच दिवाळीमध्ये यमदीपदान हे केले जाते. आता यावर्षी यमदीपदान कधी आहे तर 29 ऑक्टोबर 2024ला धनतेरस आहे आणि याच दिवशी यमदीपदान जे आहे तर ते करायचे असते. मृत्यूची देवता यमराजाची या दिवशी पूजा केली जाते. ही पूजा संध्याकाळी सूर्योदयानंतर केली जाते. स्कंद पुराणानुसार त्याचप्रमाणे पद्मपुराणानुसार सुद्धा यमराजासाठी घराबाहेर दिवा जो आहे तर तो लावला जातो. यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांचा अकाली मृत्यू टळतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे पाहूया की यमदीपदान जे आहे तर ते कसे करावे आणि यानंतर यमाचा दिवा कसा बनवावा, पिठामध्ये कोणती वस्तू टाकावी, तर हे आपण पाहणार आहोत. यमदीपदान हे कसे करावे तर धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर हे यमदीपदान जे आहे तर ते केले जाते. धनत्रयोदशीची जी पूजा आहे तर ती पूजा झाल्यावर आपल्या घराच्या बाहेर हे यमदीपदान करायचे असते. आता यमाचा दिवा जो आहे तर तो कसा बनवायचा, तर आपल्याला काय करायचं आहे, कणकेचा दिवा बनवायचा आहे. थोडीशी कणिक घ्यायची आहे म्हणजे गव्हाचं पीठ. त्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि ही कणिक घट्ट मळून घ्यायची आहे. या कणकेमध्ये आपल्याला मीठ जे आहे तर ते अजिबात घालायचं नाही आणि जेवढे आपल्याला दिव्यासाठी कणिक लागणार आहे तर तेवढीच आपल्याला मळून घ्यायची आहे. आपण जी मळलेली कणिक आहे तर ती संपूर्ण कणिक आपल्याला दिव्यासाठी वापरायची आहे. या कणकेचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही एक दिवा लावू शकता किंवा 13. तुम्हाला एक दिवा लावायचा असेल तर तुम्हाला 3 गोळे करून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला 13 दिवे लावायचे असतील तर 13 दिव्यांचे 13 गोळे आणि अजून 2 गोळे आपल्याला जे आपण मुटके बनवणार आहोत तर त्यासाठी करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही एक दिवा बनवा किंवा 13 दिवे बनवून घ्या आणि 2 मुटके आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक तामण घ्यायचं आहे. त्यामध्ये एक केळीचं पान ठेवायचं आहे किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावरती मध्यभागी एक दिवा ठेवायचा. त्याच्या दोन्ही बाजूला 2 मुटके ठेवायचे आणि तुम्ही जर 13 दिवे बनवलेले असतील तर उरलेले 12 दिवे सुद्धा आपल्याला त्या दिव्याच्या सभोवताली त्या तामणामध्ये ठेवायचे आहेत. आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि घराच्या बाहेर आपल्याला हे दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत. आता तुम्ही जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर मुख्य दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूला म्हणजे आपण बाहेर जाताना जी डावी बाजू आहे तर त्या बाजूला आपल्याला हे दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत. आता दिव्यातील जी वात असणार आहे तर त्या वातीची दिशा जी आहे तर ती दक्षिण दिशेला असावी. आता हे दिवे लावण्या अगोदर म्हणजे आपण जे तामणामध्ये दिवे घेतलेले आहेत तर ते आपण ज्या ठिकाणी ठेवणार आहोत तर त्या ठिकाणी थोडीशी रांगोळी काढायची आहे आणि आपल्याला हे दिवे जे आहेत तर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. यानंतर आपल्याला यमदेवांना प्रार्थना सुद्धा करायची आहे. आपल्याला हात जोडायचे आहेत. यमदेवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या कुटुंबात कोणाचाही अपमृत्यू होऊ नये आणि एक मंत्र सुद्धा बोलायचा आहे. आता तो मंत्र कोणता आहे तर तो मंत्र जो आहे तर तो असा आहे, मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन शामयासह त्रयोदशा दीपदानात सूर्यजा प्रियताम मम. मंत्र जो आहे तर तो स्क्रीनवरती सुद्धा दिलेला आहे. या मंत्राचा अर्थ असा होतो, आज धनत्रयोदशीला यमाला केलेल्या या दिव्याच्या दानाने यमाने प्रसन्न व्हावे, आम्हाला मृत्यूपाश आणि दंडातून माफ करावे. अशा प्रकारे घरातील सर्व सदस्यांनी या दिव्यांना नमस्कार करायचा आहे. आणि लक्षात घ्या,
वातीची दिशा ही दक्षिणेला असावी. दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे आणि फक्त यमदीपदान करतानाच दिव्याच्या वातीची दिशा दक्षिणेला असते. इतर वेळेला आपण कधीही दिव्याच्या वातीची दिशा ही दक्षिण दिशेला करायची नसते. तर अशा प्रकारे आपल्या घरातील कुटुंबातील जे सदस्य आहेत तर त्यांचा अकाली मृत्यू त्याचप्रमाणे अपमृत्यू होऊ नये म्हणून आपल्याला हे यमदीपदान करायचे असते आणि प्रार्थना करायची असते. आता किती दिवे लावावेत तर बघा, एक दिवा तुम्ही लावू शकता, 13 लावले तरी चालतील. एक दिवा काही ठिकाणी लावण्याची पद्धत आहे तर काही ठिकाणी 13 दिवे लावण्याची पद्धत आहे. आपली जशी पद्धत आहे तर त्यानुसार आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे. आता 13 दिवे का लावले जातात तर शास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे की देहामध्ये 13 प्रकारचे सूक्ष्म वायू असतात आणि त्यामुळेच आपला देह हा सजीव असतो आणि आपण जिवंत असतो. या 13 प्रकारच्या वायूपैकी कोणताही एक वायू कमी झाला तर आपल्या देहाला रोग जडतात किंवा आपला मृत्यू होतो. 13 दिव्यांनी यमदीपदान केल्यामुळे या 13 वायूवर असलेले मृत्यूचे सावट हे नष्ट होते आणि आपला अकाली मृत्यू होण्यापासून आपले रक्षण होते. त्याचप्रमाणे मृत्यू काळ जो आहे तर तो 13 दिवसांच्या कालचक्राचा असतो. या 13 दिवसात मृत्यूचे आवरण आपल्या देहाभोवती वाढत जाते आणि 13व्या दिवशी मृत्यू होतो. नंतर आत्मा जो आहे तर तो मृत्यू लोकातून अन्य लोकात जाण्यासाठी एक एक सूक्ष्म कक्षा भेदत पुढे पुढे जात राहतो. हा प्रवाससुद्धा 13 दिवसांचा असतो आणि म्हणूनच 13 दिवे हे यमदीपदानामध्ये लावण्याची पद्धत आहे. तर आपल्या पद्धतीनुसार आपल्याला हे दिवे लावायचे आहेत, परंतु आपल्याला काही चुकासुद्धा करायच्या नाहीत. जसं की यमदीपदान केल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. जेव्हा आपण प्रार्थना वगैरे करणार आहोत यमदेवांना त्यानंतर आपल्याला घरात जायचं आहे आणि घरात जाताना मागे वळून पाहायचं नाही. त्याचप्रमाणे याच दिवशी धनत्रयोदशी असते, त्यामुळे आपल्याला या दिवशी संध्याकाळी घराला कुलूप लावून जायचं नाही. बऱ्याच वेळेला आपण खरेदीसाठी बाहेर जातो आणि घराला कुलूप लावतो, परंतु असं न करता आपल्याला कोणी ना कोणी घरी थांबायचं आहे. या दिवशी कोणालाही उधार पैसे द्यायचे नाहीत, घरामध्ये कलह करायचे नाहीत, पैशाचे व्यवहार करायचे नाहीत. कारण कोणाशीही आपण जर या दिवशी आर्थिक व्यवहार केले तर माता लक्ष्मी जी आहे तर ती निघून जाते. आता यमदीपदानासाठी आपण जो कणकेचा दिवा घेतो तर हा कणकेचाच दिवा का घ्यावा आणि कणकेचा दिवा करणे शक्य नसेल तर आता तुम्हाला जर कणकेचा दिवा करणे शक्य नसेल तर तुम्ही मातीच्या पंती ज्या आहेत तर त्या घेऊ शकता. परंतु शक्यतो प्रयत्न करायचा आहे की आपल्याला कणकेचा जो दिवा आहे तर तो कणकेचाच घ्यायचा आहे. कारण कणकेचा जो दिवा आहे तर या दिव्यामध्ये नकारात्मक तमोगुणी लहरी म्हणजे ज्या लहरी मृत्यूचे कारण आहेत तर ते शांत करण्याची क्षमता असते, म्हणून आपल्याला कणकेचा वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण कणकेचा दिवा लावतो आणि दिवा जेव्हा विझतो तर तेव्हा छोटे छोटे कीटक मुंग्या त्या दिव्याला लागतात आणि त्या दिव्याची जी कणिक आहे तर ती खातात. म्हणजे काय, अप्रत्यक्षरित्या आपल्याकडून एक प्रकारचं अन्नदान सुद्धा होतं आणि म्हणून कणकेचा दिवा तयार करायचा. आता या दिव्यांचं पुन्हा काय करायचं हा सुद्धा प्रश्न पडतो. तर हे दिवे विझल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जे दिवे आहेत एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी मुंग्या ते कणिक खातील किंवा जे कुत्रे आहेत तर ते खातील. आपल्याला माहीत आहे की यमदेव जे आहेत तर यांची सुद्धा 2 कुत्रे आहेत, त्यामुळे कुत्र्यांनी जर हे दिवे खाल्ले तर हे अत्यंत शुभ मानले जातं. त्यामुळे आपल्याला हे दिवे एखाद्या झाडाखाली फक्त नेऊन ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला दिव्याचं विसर्जन जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे आणि यमदीपदान जे आहे तर ते आवर्जून आपल्याला करायचं आहे.